महत्वाची बातमी, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हे तुम्हाला 6 तारखेला कळेलच असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। 6 तारखेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांशीही बोलणार असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। 6 तारखेच्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहावं लागेल। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये 6 तारखेला राज ठाकरे यांचा मोर्चा, तर त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्या 7 तारखेच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून सरकार विरोधात भूमिका मांडली। राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या भेटीनंतर 6 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली। दुसरीकडे मराठी समन्वय समितीचे दीपक पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनीही 7 जुलैला हिंदी सक्ती विरोधी मोर्चात उपस्थिती लावणार असल्याचं सांगितलं। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आम्ही कोणाची भाषा किंवा कोणती भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही। दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काही करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे। राज ठाकरेंचा मोर्चा गिरगाव चौपाटीवरून निघणार आहे। या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सर्व पक्षांना, कलाकारांना आणि साहित्यिकांना आवाहन केलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा कलाकारांना, साहित्यिकांना हिंदी सक्ती विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलंय। आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय। मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील। या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे। हिंदी सक्ती करण्यामागे सरकारचा वेगळाच हेतू असल्याची दोन्ही ठाकरेंना शंका आहे। महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत। आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत। ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय? म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे, त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकताय। मात्र पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरेंच्या एका वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। 6 तारखेच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे नेते बोलणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं। तुमच्या मनात जे आहे त्याचं उत्तर 6 तारखेला मिळेल या राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे दोन्ही ठाकरे या मोर्चात एकत्र येणार का या चर्चेंना तोंड फुटलंय। या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन। 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। कोण येणार नाही याकडेही माझं लक्ष असेल असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। तुमच्या मनात जे आहे त्याचं उत्तर 6 तारखेला मिळेल, त्यामुळे 6 तारखेच्या मोर्चात दोन्ही बंधू एकत्र येणार का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान 29 तारखेला समन्वय समितीनं हिंदी सक्ती विरोधात जाहीर सभेचंही आयोजन केलंय। या सभेला उपस्थिती लावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलंय। यासह महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नाहीच असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये
टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. दरम्यान 30 जून ते 18 जुलै दरम्यान राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आहे. हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकांमुळे आणि मोर्चांच्या घोषणांमुळे अधिवेशनात हिंदी सक्तीचा मुद्दा गाजणार एवढं नक्की. ठाकरे बंधूंच्या हिंदी सक्ती विरोधी भूमिकेला शरद पवार यांचाही पाठिंबा आहे. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंची भूमिका चुकीची नाही असं शरद पवार म्हणाले. सरकारनं हट्ट सोडावा, मातृभाषाच महत्वाची आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. ठाकरे बंधू त्यांचे मी स्टेटमेंट आता बघितलं, ते काही चुकीचं नाही. त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे या दोन्ही गोष्टी सांगितले. आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट. तर भास्कर जाधवांची व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त. भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या चर्चा सुरू आहे. हिंदी शेरोशायरी त्यांनी यामध्ये लिहिली. दिवा विझल्यावर तेल टाकून काय उपयोग असं स्टेटस त्यानंतर भास्कर जाधवांनी ठेवलंय. भास्कर जाधव यांची भाषा ही वैभवशाली आहे असा टोमणा यावर संजय राऊत यांनी लगावलाय. तर मी नाराज नाही, व्हॉट्सअपवर सुविचार लिहिला असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. सब साथ है फिर भी एक खालीपन सा है. रिश्तों में आजकल दिखावे का अपनापन सा है. दीपक को घी तब तक चाहिए जब वो जल रहा हो. बुझने के बाद घी डालना व्यर्थ है. उसी प्रकार इंसान की कद्र समय रहते कर लीजिए. वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है. बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिता कर तो देखिए. खुशी, शांति और सुकून कहीं ढूंढना नहीं पड़ेगा, अपने आप मिल जाएगा. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे. आणि स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. माझ्या मनामध्ये काडीची खतखत नाही. तुम्ही काय म्हणाला, त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ एकच आहे की पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला गुरुजी एक रोज शाळेमध्ये फळ्यावर चांगल्या प्रकारचा एक सुविचार लिहून ठेवायचे. तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो. मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी बरळण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी सरकार पैसे देतं असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांवर उपकाराची भाषा केली. लोणीकर यांच्या वक्तव्यावर विरोधकांसह मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. त्यावर मला ट्रोल करणाऱ्या 4 ते 5 जणांच्या विरोधातच आपलं ते वक्तव्य होतं असं स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिलंय. भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी आपली बरळण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कट्ट्यावर बसणाऱ्या गावातील मुलांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे सरकार देत असल्याचं सांगत लोणीकरांनी एक प्रकारे उपकाराची भाषा केली आहे. कपडे, बूट आणि मोबाईलही सरकारच देतं असं सांगत लोणीकरांनी सामान्य जनतेला अक्षरशः भिकारी ठरवलंय. लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य ऐका. कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांच्या आईचा पगार त्यांनी दिलाय. तरुणांच्या वडिलांना पेन्शनही त्यांनीच दिली आहे. तरुणांच्या वडिलांना पेरणीसाठी 6,000 रुपये पंतप्रधान मोदींनी दिले. तरुणांच्या बायकोला, बहिणीला आणि आईला लाडक्या बहिणींचे पैसे दिलेत. तरुणाच्या अंगावरचे कपडे सरकारनं दिले. तरुणाच्या पायातली चप्पल आणि बूटही सरकारमुळे आहे. तरुणांच्या हातातला मोबाईलही सरकारमुळे आहे. आणि ते कुठल्या वाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात
त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय. हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते. नशीब ते आता एवढंच सांगायचं बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला. या महाराष्ट्राचा जन्मसुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला. 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला. एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे. बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे. आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया. मोदींनी काय काय दिले तेही काढतो. तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे, तो सगळा सांगावा लागेल. बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केली आहे. लोणीकरांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले. लोणीकरांना समज देण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. या टोळक्यातले लोक 9-10 लोक केंद्र सरकारला टार्गेट करतात, माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात. हे सगळ्या कुटुंबात केंद्राच्या 3-4 योजना, राज्याच्या 4-5 योजना, याचा पैसा मिळतो. फुकट हे धान्य मिळतं. टोल करण्याची ती 10 लोकांची एक छोटी कारखाना फॅक्टरी आहे असं मी म्हणालो. त्याच्यामुळे मी काही वावगं बोललो नाही. आणि मी जे बोललो आहे ते राजकीय पक्षाच्या त्या 10-12 लोकांच्या टोळक्याला बोललेलो.